बदलापूर शहर. बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासात असे सांगितले जाते की महाराजांच्या काळात महाराज व त्यांचे सैनिक हे आपले घोडे याच ठिकाणी बदलायचे. त्यामुळे या जागेचे नाव बदलापूर असे पडले. इतकंच काय तर 27 मे 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूर येथील शिवजयंती समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या इतिहासाचे संगोपन व्हावे यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून उल्हास नदीच्या किनाऱ्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढी पुतळ्याचे आगमन अगदी पारंपरिक पद्धतीत करण्यात आले. जुनी नगरपालिका येथून भव्य शिवरायांची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. यावेळी भाजपचे तमाम पदाधिकारी व समस्त शिवभक्त उपस्थित होते. 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल बदलापूरकरांचे आमदार किसन कथोरे यांनी आभार देखील व्यक्त केले. तसेच भाजपचे राजेंद्र घोरपडे व शरद तेली यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिल्या. प्रतिनिधी राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांसाठी एक आगळी वेगळी या ठिकाणी पेशकश आहे. काय एकंदरीत माहिती द्या. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूर भूमी आणि त्यांचं भव्य दिव्य असं एक या ठिकाणी मूर्ती अश्वरूढ पुतळा असावा असा अनेक दिवसापासून आमदार साहेबांच्या मनामध्ये होता आणि त्याप्रमाणे त्यांनी हा भव्य आणि अति दिव्य असा हा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी आज बसवतोय आपण. त्याचं उद्घाटन, त्याचं लोकार्पण, त्याचं हे आपण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 18 तारखेला दुपारी 3 वाजता करतोय. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं असं. शिवकालीन बदलापूर, या बदलापूरच्या पवित्र उल्हास नदीच्या किनारी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळेला घोडे बदलायचे अशा प्रकारची आख्यायिका आहे. याच उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा अशा प्रकारची इच्छा आणि संकल्पना सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेबांची होती आणि आज बदलापूर शहरामध्ये या पुतळ्याचं आगमन झालंय. तमाम बदलापूरकरांनी या ठिकाणी प्रचंड जल्लोषात शिवकालीन वेशभूषा करून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणुकीने हा पुतळा ज्या ठिकाणी बसवणार आहे त्या ठिकाणी मिरवणुकीने आणलेला आहे आणि येत्या 18 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. सर्व बदलापूरकर नागरिकांना, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं. शहराला शिवरायांचा एक ऐतिहासिक वारसा लाभलाय आणि त्याच वारसाचं जतन आज कुठेतरी झालेलं आहे. काय सांगाल, कशा प्रकारे आज या ठिकाणी शिवरायांचा पुतळ्याचा स्थापना झाली? बदलापूरकरांचं स्वप्न साकार होण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आज अवतार इथे तयार झाला. 19 तारखेला शिवजयंती आहे. याचंच औचित्य साधून आपण सगळ्यात महत्वाचं आज बदलापूरकरांनी हजारोच्या संख्येने महाराजांचं खऱ्या अर्थाने स्वागत करून त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा आज उभा करतोय. 18 तारखेला लोकार्पण करण्याचा जो कार्यक्रम आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 3:30 वाजता 18 तारखेला या पुतळ्याचं अनावरण करून 19 तारखेची शिवजयंती या ठिकाणी साजरी करतात आणि मनापासून बदलापूरकरांना धन्यवाद देतो. त्यांनी मिरवणुकीमध्ये आज खूप चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला. उत्साहाच्या भरामध्ये सगळ्यांनी नाचून, महिलांनी सुद्धा, बालकांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे